एका प्रवासाने त्यांच्या नात्याची दिशा बदलणार होती, पण त्यांना याची कल्पनाही नव्हती. नमस्कार, मी यशस्वी. माझ्या मनातले भावरंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण डील ऑफ लव्ह या कथेचा 11वा भाग ऐकणार आहोत. प्रणवने ती पुढच्या सीटवर येऊन बसल्यावर तिच्याकडे पाहून हलकेसे स्मित केले आणि गाडीचे इंजिन सुरू केले. गाडी हळूहळू ऑफिस परिसरातून बाहेर पडली. पहाटेच्या धुक्यातून गाडी पुढे निघाली. त्यांच्या प्रोजेक्टसाठीचा पहिला प्रवास तर सुरू झाला, पण तो प्रवास त्यांच्या आयुष्यात काही बदल घडवून आणेल की नाही याबद्दल त्यांना देखील सध्या काहीच माहीत नव्हते. आता पुढे अर्णव गाडी चालवण्यात मग्न होता. सकाळचे सूर्यकिरण आता पसरू लागले होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना धुक्याची पांघरुणं आता उतरू लागली होती. त्या दृश्यात एक वेगळीच शांतता होती. गाडीच्या खिडकीतून बाहेर बघताना इराच्या मनात वेगवेगळे विचार चालू होते, पण अर्णव अगदी एकाग्रतेने गाडी चालवत होता. गाडीच्या आत फक्त मंद गाण्यांचा आवाज आणि कधीकधी गाडीचा हॉर्न एवढाच आवाज ऐकू येत होता. बराच वेळ दोघेही शांत होते. अचानक अर्णवने हळूच विचारलं, मिस इरा, तुम्ही एवढ्या शांत का आहात? सकाळपासून एक शब्द बोलला नाही आहात. इराने त्याच्या या बोलण्यावर थोडंसं स्मित केलं, पण काही बोलली नाही. अर्णव पुन्हा म्हणाला, मला असं वाटतंय की मी एका सुंदर पुतळ्यासोबत ट्रीपला आलो आहे. इराने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर हलकीशी चकित भावना उमटली. मग ती नजर चुकवून पुन्हा खिडकीबाहेर बघू लागली, पण तिच्या ओठांवर हलकीशी स्मितरेषा उमटल्याचं अर्णवच्या नजरेतून सुटलं नाही. गाडी पुढे चालत राहिली. काही मिनिटं शांततेत गेली, पण दोघांच्या मनात मात्र गोंधळ होता. इराच्या मनात हा माणूस नेमका कसा आहे? कधी एकदम कठोर बोलतो आणि कधी असं हसवतही असतो. आणि दुसरीकडे अर्णवच्या मनात विचार चालू होता, मी मगाशी खूपच कठोर वागलो का तिच्याशी? म्हणूनच ती इतकी शांत बसली आहे का? काही वेळाने अर्णवने गाडी एका छोट्याशा हॉटेलसमोर थांबवली आणि म्हणाला, चला मिस इरा, थोडा ब्रेक घेऊया. इरा त्याच्या बोलण्यावर प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघत असते. तो लगेचच हसत बोलतो, अहो म्हणजे नाश्ता करण्यासाठी ब्रेक घेऊया. चला जरा, तुम्हाला पण भूक लागली असेल. इराने त्याच्या या बोलण्यावर हलकीशी मान डोलावली व गाडीतून उतरली. दोघेही हॉटेलमध्ये शिरले. साधं पण स्वच्छ हॉटेल होतं ते. हॉटेलच्या आसपासच्या हवेत चहाचा मंद सुवास पसरला होता. कोपऱ्यात काही जण गरमागरम वडापाव खात होते. अर्णवने वेटरला हाक मारली व ऑर्डर दिली. 2 मिसळपाव, 2 प्लेट भजी आणि 2 कटिंग चहा. इराने हलकं हसत विचारलं, सर एवढं सगळं खाणार तुम्ही? अर्णव, अगं या हॉटेलमधल्या मिसळपावसोबत माझ्या आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत. कॉलेजच्या दिवसात मी इथे अनेक वेळा आलो आहे. या जागेशी एक वेगळं नातं आहे माझं. इराच्या चेहऱ्यावर हे ऐकून आश्चर्य उमटलं आणि ती म्हणाली, खरंच? तुम्ही इतके सिरियस आणि वर्कहॉलिक दिसता आणि कॉलेजच्या आठवणी सांगताय? अर्णव तिच्या या बोलण्यावर हसून म्हणाला, मी पण कधी काळी विद्यार्थीच होतो मिस इरा, फक्त आता जबाबदाऱ्या वाढल्या आहेत एवढंच. इतक्यात वेटर ट्रे घेऊन त्यांच्या टेबलाच्या इथे आला. मिसळपावचा घमघमाट संपूर्ण टेबलभर पसरला. अर्णवने मिसळ गरम असताना शिवाय हात भाजत असताना देखील पहिला घास घेतला. पहिला घास घेताच त्याच्या चेहऱ्यावर आनंद झळकला. आह, ही टेस्ट अजूनही तशीच आहे. अर्णव अगदी तृप्त झाल्यासारखा म्हणाला. इराला त्याची ती घाई गडबड व उत्साह पाहून हसू आलं. तिच्या हसण्याच्या आवाजामुळे अर्णवचे लक्ष तिच्याकडे गेले आणि त्याने लगेचच विचारले, काय झालं? इराने थोडंसं हसत उत्तर दिलं, सर तुम्ही त्या मिसळपाव व भजीकडे ज्या नजरेने बघत होता ना, तेव्हा असं वाटलं जणू काही तुम्ही आकंठ प्रेमात बुडाला आहात. अर्णवने देखील तिच्या बोलण्यावर हसत उत्तर दिलं, कदाचित तसे असेलही, कारण हा मिसळपाव ही भजी माझा मूड नेहमी चांगला करते. दोघेही मनापासून हसले. पहिल्यांदाच त्यांच्या संवादात सहजपणा आला होता. नाश्ता झाल्यावर त्यांनी चहा घेतला. अर्णव चहा पित असताना म्हणाला, मिस इरा, तुम्ही या प्रोजेक्टचे काम खूपच मन लावून करता. तुमचं डेडिकेशन मला आवडतं. इराने थोडं संकोचून म्हटलं, थँक्यू सर, पण माझ्यासाठी हा फक्त प्रोजेक्ट नाही, तर गरजूंना मदत करण्यासाठीचा एक मनापासून केलेला प्रयत्न आहे. अर्णवने गंभीर नजरेने तिच्याकडे पाहिले
आणि म्हणाला, खरं आहे, आपण आपल्या कामाचा उद्देश मनात पक्का केला की त्या कामात आपले आपोआपच मन लागते. क्षणभर दोघेही शांत झाले, कारण त्यावेळी त्या दोघांचं पहिल्यांदा एकमत झालेलं होतं व सोबतीला निर्माण झालं होतं ते शब्दात न बोलता येण्यासारखं कनेक्शन. हॉटेलमधून बाहेर येऊन ते परत गाडीत बसले. प्रवास पुन्हा सुरू झाला. आता अर्णव आणि इरामध्ये पूर्वीसारखी दुरावलेली शांतता नव्हती. गप्पा हलक्या पण मनापासून सुरू झाल्या होत्या. कधी प्रोजेक्टवर, कधी आयुष्याबद्दल आणि कधी त्यांच्या आवडीनिवडींवर. इराने सांगितलं की तिला निसर्गात वेळ घालवायला आवडतं आणि अर्णवने मान्य केलं की कामामुळे त्याला ते शक्यच होत नाही. अशा विविध विषयांवर त्यांच्या गप्पा रंगल्या होत्या. गाडी घाटाच्या रस्त्यावरून खाली उतरू लागली. वळणदार रस्ता, दूरवर पसरलेली हिरवळ आणि थंड वारा, सगळं काही जणू त्या क्षणाला खास बनवत होतं. इराने खिडकीतून बाहेर बघत हलक्या आवाजात म्हटलं, साताऱ्याच्या रस्त्यावरचा हा भाग मला खूप आवडतो. इथे नेहमी एक वेगळं शांत असं वातावरण असतं. अर्णवने तिच्याकडे पाहिलं आणि चकित होत विचारलं, तुम्हाला शांतता आवडते? इराने हसत उत्तर दिलं, हो, शांततेत स्वतःला शोधायला वेळ मिळतो. मग तुम्ही तर खूप विचार करणारी व्यक्ती आहात, अर्णव हसत म्हणाला. इराने थोडं खट्याळपणे उत्तर दिलं, हो सर, तुम्ही काही कमी नाही, कधी शांत तर कधी वादळासारखे. अर्णव यावर काहीच बोलला नाही, पण गालातल्या गालात हसला. इराला क्षणात ती काय बोलली हे लक्षात आले आणि नंतर मग ती हळूच लपून छपून अर्णवकडे बघत होती. ते तिच्या बोलण्याने चिडले आहेत का याचा अंदाज घेत होती. ती मनातल्या मनात विचार करत होती, अरे देवा, आपण हे काय बोलून बसलो. मग परत गाडीमध्ये शांतता पसरली, कारण कोणाला यापुढे काय बोलावे हे काही उमजत नव्हते. गाडी पुढे सरकत राहिली. दुपारच्या सुमारास ते भोरच्या शेवटच्या घाटावर पोहोचले. आता पुढे साताऱ्याचा रस्ता दिसत होता. अर्णवने गाडी थांबवली आणि म्हणाला, थोडं बाहेर या, हा बघा किती सुंदर व्ह्यू आहे ते. इराने बाहेर उतरून आजूबाजूला पाहिलं. दूरवर हिरव्यागार टेकड्या, त्यांच्यामध्ये वाहणारा लहानसा धबधबा आणि थंडगार हवा. जणू काही निसर्गाने त्या दोघांचे स्वागत केले होते असंच काहीसं वातावरण होतं. हे सर्व पाहून इराच्या चेहऱ्यावर प्रसन्नतेचं हास्य पसरलं. अर्णवने तिला पहिल्यांदाच इतकं निर्धास्त पाहिलं. तो मनात म्हणाला, ही मुलगी फक्त कामात चांगली नाही, तर तिच्यात एक वेगळीच ऊर्जा आहे. तिच्या उपस्थितीत माझ्या मनाला एकदम छान, सुंदर, शांत आणि हवं-हवंसं वाटतं. इराही मनात म्हणत होती, हे अर्णव सर बहुतेक मला वाटतात तसे नाही आहेत. फणसासारखे आहेत ते. बाहेरून कडक असले तरी आतून अगदी मऊ. त्या शांत क्षणात दोघे काही न बोलता उभे राहिले. वेळ जणू काही थांबला होता, पण त्या थांबलेल्या वेळेतही काही न बोललेले प्रश्न हवेत तरंगत होते. या प्रवासाची सुरुवात फक्त प्रोजेक्टसाठी झाली होती का, की नकळत काही भावना जन्म घेत होत्या? इराच्या मनात उमटलेले हे नवे भाव तिला कुठे घेऊन जातील? आणि अर्णव, तो आपल्या मनात चाललेल्या बदलांना ओळखणार का? काय होईल नक्की पुढे? जाणून घेण्यासाठी कथेचा पुढचा भाग नक्की ऐका. तुमचीच यशस्वी. कथेचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच पुढील भाग घेऊन येते आहे.